नमस्कार. प्रथमतः सर्व कोल्हापूरवासियांचं कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. अनेक वर्षांच्या लढ्याला पार्शल यश या निमित्तानं आलेलं आहे असं म्हणता येईल. अजूनही पूर्ण खंडपीठ कोल्हापूरला मिळायला थोडा अवधी लागेल, पण किमान त्याची एक प्रक्रिया या निमित्तानं सुरू झाली असं म्हणता येईल. आणि त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं मनपूर्वक आभार. आज याच न्यायव्यवस्थेच्या विषयावर हा व्हिडिओ मी खरं म्हणजे करतोय की या न्यायव्यवस्थेनं काँग्रेस नावाच्या या भारताला लागलेल्या वाळवीचं खोटं झूट अनेक वेळा उघड केलं आणि तसाच प्रकार कालही घडलेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण हे कुणाला माहीत नाही अशातला भाग नाही. मालेगावमध्ये 2013 साली काही बॉम्बस्फोट झाले. राज्यामध्ये महाआघाडीचं तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी युतीचं सरकार होतं आणि त्या सरकारच्या कालावधीत झालेल्या या बॉम्बस्फोटानंतर प्रचंड मोठी एक सामाजिक उलथापालथ महाराष्ट्रामध्ये घडवली गेली, जाणीवपूर्वक घडवली गेली. या बॉम्बस्फोटांच्या मागं भगवा दहशतवाद आहे असं चक्क केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये म्हटलं आणि त्याच्यावर प्रचंड गदारोळ झाला. यामध्ये आपल्याला माहित आहे की साध्वी प्रज्ञा सिंह या एक साध्वी, ज्यांचा तसा थेट सामाजिक किंवा राजकीय कुठलाही त्यावेळेला फार अपिअरन्स नव्हता, त्या असतील. सर्व्हिंग कर्नल असलेले कर्नल पुरोहित असतील, मेजर उपाध्याय असतील आणि अन्य काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना बोललं गेलं आणि त्यांच्यावर अनन्वित छळ त्यांचा केला गेला. हे झालं सगळं. त्याच्यामध्ये काही तत्कालीन अधिकारी इन्व्हॉल्व्ह होते आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या छळाच्या कहाण्या जशा जशा बाहेर आल्या तसं अक्षरशः मनाचा थरकाप उडून गेला. इतका छळ या अधिकाऱ्यांनी या सगळ्या आरोपींचा केलेला आपण बघितलेला आहे. आणि कारण काय होतं तर फक्त काँग्रेसला या देशामध्ये भगवा आतंकवाद आहे हे सिद्ध करायचं होतं. एवढं एकच कारण होतं आणि त्यासाठी सिस्टीमचा पुरेपूर वापर करून यांना अनन्वित छळ केला गेला. 3 यातले आरोपी कस्टडीमध्ये मेले आणि ते मेल्यानंतर त्यांचा हुडकायचा, ते बेपत्ता दाखवून म्हणजे ते परागंदा दाखवून त्यांचा शोध घेण्यासाठी एका मुस्लिम समाजाच्या इन्स्पेक्टरला नेमलं गेलं, ज्याचं नाव मेहबूब मुजावर होतं. या मेहबूब मुजावरनी काल एक त्यांची पण मुलाखत सगळीकडे प्रसारित झालेली आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की हे मेलेत हे मला माहित होतं, तरीही यांचा शोध करायची मला जबाबदारी दिली आणि मला ज्यावेळी ते कळलं त्यावेळेला मला त्या जबाबदारीतनं बाजूला केलं गेलं. त्याबरोबर त्यांनी असंही सांगितलं की संघाचे सरसंघचालक पूजनीय मोहनजी भागवत यांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचं, ह्या प्रकरणात अडकवायचं असाही आदेश परमवीर सिंह नावाच्या त्या काळच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिलेला होता. म्हणजे एक असं प्रचंड मोठं षडयंत्र या निमित्तानं केलं गेलं आणि न्यायालयानं थोबाडीत मारल्यासारखं ते खोटं धडधडीत उघड केलेलं आहे. मित्रांनो, सुशील कुमार शिंदे असतील किंवा त्यांची मुलगी प्रणिती शिंदे, जी परवा संसदेमध्ये बोलताना असं म्हणाली की सिंदूर हा तमाशा होता, म्हणजे भारतीय सैन्य दलाचा प्रचंड पराक्रम, म्हणजे त्या आघाडीत त्यांचा तोड नाही अशा प्रकारच्या पराक्रमाला ती तमाशा म्हटली पाहिजे. तो राहुल गांधी नावाचा त्यांचा नेता हा रोज मतं चोरली, आयोगानं हे केलं, आयोगानं ते केलं म्हणतोय. 100 वेळेला हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये या विषयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा होऊन हे सगळं खोटं बोलतायत, हे सिद्ध झाले, तरी पुन्हा खोटं बोलतात. याचं कारण काय तर याला बोबेन्स नीती म्हणतात. म्हणजे एक खोटं सारखं बोलत गेलं की लोकांना ते खरं वाटायला लागते आणि त्यामुळं सिस्टीमवरचा सगळ्यांचा विश्वास उडवायचा. या देशामध्ये जे काही आतंकवादी हल्ले झाले त्याच्यामध्ये जिहादी मुसलमान हे सगळ्यात पुढे होते, कारण पूर्वी झालेल्या प्रकरणामधले शीख अतिरेकी असतील किंवा अन्य काही अतिरेकी संघटना असतील यांच्या कारवाया कधीच संपुष्टात आलेल्या आहेत. फक्त नक्षलाईट आणि जिहादी यांच्या कारवाया सुरू होत्या. त्याच्यावरनं कुठंतरी पडदा त्यांच्यावर टाकायचा
आणि हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्वाला बदनाम करायचं असा कुटील डाव काँग्रेसनं रचलेला होता आणि तो डाव सपशेल फेल गेलेला आहे हे आपण बघितलं. पण म्हणून हिंदूंनो पुन्हा एकदा कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान करताना मात्र विचारपूर्वकच करा की आपण चुकीच्या ठिकाणी मतदान तर करत नाही आहे ना, हिंदुत्वाला बाधा होईल अशा ठिकाणी तर मतदान करत नाही आहे ना, हे मात्र नक्की लक्षात ठेवा.